सत्याची बाजू परमेश्वर संघ असतो आणि न्यायदेवता बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय त्याच्या मागे प्रत्येक वेळेस मला वाटतं संपूर्ण जनताही मागे उभी राहिली आणि त्यांच्या आशीर्वादाने आज न्यायदेवतांनी कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय दिला शिवसेनेला। आणि ह्या आमचे राष्ट्रवादी सदा पाटील कालच अध्यक्ष मॅडम सुद्धा बोलत होते की आम्ही सिक्सर मारणार आहे आणि त्याच्या पाठीमागे आमचे मित्र उभे होते, ते बोलत होते की आम्ही थर्ड अंपायर उभे करू। परंतु संध्याकाळपर्यंत जो निर्णय आला तो मला वाटतं तो सिक्सरपेक्षाही पुढे गेला निघून आणि त्यांना कॅचही पकडता आली नाही। साहजिकच शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून हमेशाच एक पाऊल पुढे राहतो आणि मागे जी आमची युती होण्याच्या जवळपास आलेल्या असताना आमचे स्थानिक नगरसेवक अभिजित करंजुले यांच्या बालिशपणामुळे ही युती तुटली गेली आणि त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, जी हमेशाही शिवसेना आणि बीजेपी काँग्रेसच्या विरोधामध्ये काम करत होती। परंतु त्यांना जवळ करून त्यांना सत्तेच्या लालसापोटी त्यांनी काँग्रेसला जवळ केलं आणि आमच्या सदा पाटील आमचे शहराचे अध्यक्ष होते काँग्रेस राष्ट्रवादीचे, त्यांना कळालं की आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललोय आणि त्यांनी एक पाऊल पुढे ठेवून जी वरती युती आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या संघ राहून त्यांनी आपला धर्म निभवलाय। मी एवढं सांगेल। बघितलं असाल का आज 6 महिने वेटीस धरण्याच्या मागचं कारण काय होतं, जे स्थानिक लेवलचे बीजेपीचे नेते होते यांनी जर कोर्टामध्ये गेले नसते तर हा शहरच वेटीस धरलं नसतं। आज त्यांच्यामुळं त्यांच्या बालिशपणामुळं त्याच्या मागचं फक्त एकच मी सांगेल की आमच्या अभिजित करंजुले साहेब आहेत, त्यांचा बालिशपणा हा प्रत्येक वेळेसच नडतोय। आम्ही गेल्या वेळेसही सभागृहामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी कोणाच्या तरी ऐकून प्रत्येक वेळेस ते कुठेतरी आडमुठं धोरण घेतात आणि त्याचं नुकसान संपूर्ण शहराला होतंय। मी एवढंच सांगेल का येणारा पावसाळा आहे, आम्ही सर्व नगरसेवक अध्यक्ष मॅडम झालं आणि सर्वच शिवोनच्या मागे उभे राहून आम्ही प्रत्येकजण चांगल्या कामाला शहर विकास कामाला आम्ही प्रत्येक वेळेस प्राधान्य देऊ।